माघी सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक शहरात दाखल झाले असताना चंद्रभागेचा तीर भाविकांच्या महासागराने फुलून गेलाय। मात्र या माघी सोहळ्यावर दुष्काळाचं सावट असल्यामुळे भाविकांना फक्त थोड्याशाच पाण्यामध्ये माघीचं पवित्र स्नान करावं लागतंय। उद्या माघी एकादशीचा सोहळा होतोय। चंद्रभागेमध्ये पाण्याची पातळी मात्र कमी आहे, पण भाविकांमध्ये उत्साहाची कुठेही कमी नाहीये। आज माघ शुद्ध दशमी आहे। माघी यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला आलेले आहेत। सध्या उजनी धरणात पाणी कमी असल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रातही अतिशय थोडंसं पाणी आहे। घोटाभर पाण्यात भाविकांना स्नान करावं लागतंय। उजनी धरणाची अवस्था बिकट आहे। वजा 14 ते 15% इतक्या पातळीला उजनी धरणाची पाणी पातळी खालावलेली आहे। त्यामुळे भाविकांना स्नानासाठी पाण्याची जी पात्र पाणी जेवढं आवश्यक होतं तेवढं पाणी नाही आहे। मात्र उजनी धरणातच पाणी जास्त नसल्यामुळे आणि पुढचं संपूर्ण राहिलेले 4 ते 5 महिने उन्हाळा निघायचा असल्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं नाही आणि हे जे काही थोडं पाणी आहे या थोड्या पाण्यात भाविक स्नान करून आपला माघी यात्रेचा आनंद व्यक्त करतायत। अतिशय थोडं पाणी आहे, पाणी घाण आहे, मात्र पर्याय नसल्यामुळे या वेळच्या माघी यात्रेत भाविकांना घोटाभर पाण्यामध्ये स्नान करून आपला आनंद व्यक्त करावा लागतोय। चंद्रभागेहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।